डिश बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजची आपली रेसिपी कोणती आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला कढईमध्ये पाणी घेऊन त्यात मी फुलकोबी टाकून देणार आहे आणि 5 मिनटं छान उकळून घेणार आहे, जेणेकरून त्यातील किडे किंवा आळ्या असतील तर ते निघून जातील. यानंतर मी 5 ते 6 बटाटे घेऊन चिलून छान बारीक कापून घेतले आहेत. कुकरमध्ये 1 तांब्या पाणी टाकून देऊन त्यात वाटाणे, फुलकोबी, बटाटा आणि किसलेला बीटरूट टाकून देऊया. बीटरूटमुळे आपल्या पावभाजीला कलरही छान येईल आणि आपली रेसिपीही हेल्दी होईल आणि आपल्या मुलांनाही कळणार नाही यात बीटरूट आहे ते. आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, तेही आपण बारीक कापून घेऊया. टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर बारीक कापून घेतल्यानंतर मी छोटासा अद्रकचा तुकडा, थोड्या लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेऊन त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे. यानंतर पावभाजीला लागणारा मसाला, हळद, चटणी तुम्ही कमी अधिक तुमच्या चवीनुसार करू शकतात, गरम मसाला आणि मी इथे वापरलेला आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. तुम्ही रेग्युलर जो वापरत असाल तो तुम्ही घेऊ शकतात. यानंतर मी पाव मधोमध असे कापून घेतले आहेत. अशा रीतीने आपल्याला पाव कापून घ्यायचे, म्हणजे ते शेकताना दोघंही बाजूने छान शेकले जातील. भाज्या आपल्या शिजून तयार आहेत, त्यांना स्मॅश करून घेऊया. थोडी भाजी मी साईडला काढून घेणार आहे, ते का हे तुम्हाला शेवटी कळेल. यासाठी रेसिपी पूर्ण बघा. मी साजूक तुपाचा वापर केला आहे, तुम्ही बटरही वापरू शकतात. साजूक तूप, थोडं तेल टाकून घेऊन जिऱ्याची फोडणी दिली. यानंतर कांदा छान लाल होईस्तवर परतून घ्यायचा आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकून देऊया. यानंतर टोमॅटो टाकून द्यायचा आहे आणि टोमॅटो छान तेलात माऊ झाल्यानंतर त्यालाही स्मॅश करून घ्यायचं आहे. अशा रीतीने स्मॅश झाल्यानंतर आपण काढून घेतलेले मसाले टाकून देऊया, तेही छान परतायचे आहेत. शिजवलेल्या भाज्यांचं गरम पाणी थोडं टाकून देऊया, जेणेकरून मसाल्याला तेल सुटेल. आपल्या मसाल्याला तेल वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे. यानंतर उकळलेल्या भाज्या टाकून देऊया. चवीनुसार मीठ टाकून देऊन भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. यानंतर आपण पाव शेकून घेणार आहोत. यासाठीही मी साजूक तुपाचाच वापर केला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही तेल वापरू शकतात. साजूक तूप टाकून देऊन मी गरम मसाला, चटणी टाकून दिली आहे आणि अशा पद्धतीने पाव शेकून घेणार आहेत. तुम्हाला हवं तर पावभाजी जी आपली तयार आहे तेही तुम्ही पावला लावून फ्राय करू शकतात. अशा पद्धतीने मी पाव छान दोघंही बाजूने शेकून घेतली आहेत. आपली पावभाजी रेडी आहे. कमेंटमध्ये येऊन नक्की कळवा आपली पावभाजी कशी झाली आहे. आता मी जी भाजी काढून ठेवली होती त्याची रेसिपी दाखवत आहे. थोडं तूप घेऊन जिरं, कांदा परतून घ्यायचा आहे. माझं 1 वर्षाचं बाळ आहे. आपण पावभाजी खाणार आणि बाळाला हेल्दी रेसिपी नको असं कसं? तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कांदा परतून झाल्यानंतर त्यात थोडं अद्रक लसूण, बाळ 1 वर्षाचं असल्यामुळे मी चटणीचा वापर करत नाही. यानंतर अद्रक लसूण टाकल्यानंतर त्यात टोमॅटो टाकून देऊया. टोमॅटो छान माऊ झाल्यानंतर त्यात हळद आणि किंचित मसाला मी टाकला आहे आणि काढून घेतलेल्या भाजी टाकून देऊया. बाळाला आपण पाव देऊ शकत नाही, यासाठी मी बाळासाठी भात बनवून घेतलेला आहे आणि भातासोबत ही भाजी मी त्याला खाऊ घालणार आहे. आपल्या बाळासाठी ही हेल्दी अशी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये येऊन मला नक्की कळवा. चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे. भाजी शिजल्यानंतर छान भातावर टाकून देऊया.
आपल्या दोन्हीही रेसिपी तयार आहेत. तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये येऊन नक्की कळवा आणि प्लीज लाईक सबस्क्राईब माय चॅनल अँड शेअर प्लीज.